guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. आज आता सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या एक्झाम्सला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. मोजलं गेलं तर फक्त 1.5 महिना बाकी आहे ॲज वी सी. तर 1.5 महिन्यात आपल्याला काय करायचंय, आपल्याला एंटायर रोग निदानचं सिलेबस जे आहे ते कव्हर करायचंय. आणि आपल्याला फक्त रोग निदान हा एकच सब्जेक्ट आहे का, असं बिलकुल नाहीये. अशा आपल्याला 6 डिफरंट सब्जेक्ट्स कव्हर करायचे आहेत, करेक्ट. तर त्यासाठी स्पेसिफिकली रोग निदानसाठी आपण काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पासिंग स्ट्रॅटेजी प्लस पेपर प्रेझेंटेशन रोग निदानचा कसा असला पाहिजे हे सांगणार आहे. स्पेसिफिक नाहीये, पण काही असे स्पेशल पॉइंट्स असतात जे तुम्ही मिस आउट करतात, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वरती खूप जास्त डिफरन्स दिसून येतो. तर हे डिफरन्स दिसायला नको, त्यासाठी आपण काही मायन्यूट टिप्स असणार आहे ते बघूयात लास्टला. सो फर्स्ट थिंग जे आपण बघणार आहोत ते आहे पासिंग स्ट्रॅटेजी काय ठेवायची आपली. सगळ्यात पहिला पॉइंट, डोंट वरी, जस्ट स्टडी. आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आहे, आपल्याला फक्त अभ्यासावरती फोकस करायचं आहे. आपण ऑलरेडी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये हे आपण गृहीत धरतो, त्यामुळे आता अभ्यास नाही केला तर रिझल्ट चांगला लागणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला फक्त छान अभ्यास करायचा आहे. तुम्ही छान अभ्यास करणार तेव्हाच तुमचा रिझल्ट पण चांगला येणारच आहे, हे गॅरंटी असते. ठीक आहे. म्हणून माइंडसेट कसा असला पाहिजे, नेहमी पॉझिटिव्ह माइंडसेटनी चला. ठीक आहे. त्यानंतर अनालिसिस ऑफ ब्लूप्रिंट. स्टडी स्टार्ट करण्याचा फर्स्ट पॉइंट असतो अनालिसिस ऑफ ब्लूप्रिंट. तुम्हाला सगळ्या सब्जेक्टची ब्लूप्रिंट हे नीट नेटकी पाठ असलीच पाहिजे. स्पेसिफिकली रोग निदानची म्हटली तर सोपी ब्लूप्रिंट आहे, काहीच डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला हे सुद्धा त्यांनी सॉर्ट करून दिलेलं आहे की कशावर LAQ येणार आहे, कशावर SCQ येणार आहे, कशावर MCQ येणार आहे. इवन दो त्यांनी MCQ ला सुद्धा मार्किंग सुद्धा दिलेली की फर्स्ट 2 टॉपिक्स मधून MCQ येणार आहे, सेकंड टॉपिक मधून येणार आहे किंवा XYZ. त्यांनी हा पूर्ण फॉर्मॅट तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. आता तो आपण फॉर्मॅट इथे डिस्कस नाही करत आहोत, पण तुम्हाला तो फॉर्मॅट माहिती पाहिजे. आणि जर नसेल माहिती, आजच जाऊन बघायचंय तुम्हाला ब्लूप्रिंट मध्ये. तो फॉर्मॅट जर तुम्हाला पाठ असला तर तुमचा एक बघितलं गेलं तर 1/3 ऑफ द स्टडी ऑलरेडी झालेला असतो, बिकॉज तुम्हाला माहिती असतो की पेपर कोणत्या फॉर्मॅट मध्ये येणार आहे. ओके. त्यानंतर अनालिसिस ऑफ ब्लूप्रिंट केल्यानंतर तुम्हाला सॉर्ट करून घ्यायचंय, मला काय येतंय काय येत नाहीये. ऑफकोर्स तुमची PA झाली असणार आहे, PA म्हणजे पिरियडिक असेसमेंट, फर्स्ट इंटरनल झाली असणार आहे. तर ह्या सगळ्यांच्या थ्रू किंवा ड्युरेशन मध्ये तुम्ही काही ना काही तर अभ्यास केलाच असणार आहे. सर्टन टॉपिक्स केले असतील, 2च टॉपिक्स केले असतील, पण तुम्ही ते अभ्यासलेले असतात, ते ऑलरेडी वाचून झालेले असतात. तर असे टॉपिक्स तुम्हाला आधी काय करायचे, सॉर्ट आउट करून घ्यायचे. काय मला येतंय, काय मला येत नाही, त्यासाठी आपण काय करणार आहोत, टॉपिक सॉर्ट आउट करून घेणार आहोत. त्या टॉपिक्स मधून पण स्पेसिफिक असतात, दॅट इज MK, DK आणि NK चे टॉपिक्स. आता हे काय आहे हे मला सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही. तुम्हाला माहिती आहे MK काय आहे, मस्ट टू नो, DK डिझायरेबल टू नो, NK नाईस टू नो. सो NK इज नाईस टू नो, तर आम्ही ते टॉपिक्स करणारच नाहीये, कारण की हार्डली त्याच्यावरती काय असतात तुम्हाला, MCQ असतात. 2 MCQ चा प्रश्न आहे. 2 MCQ साठी आपण बाकीचे 80, आय गेस 88 मार्क्स कन्सिडर करू, सिन्स आपले 10 मार्क वरती खालती होतातच. तर 88 मार्क्स सोडून द्यायचं का? नाही. जे ऑलरेडी हातात मार्क्स आहे ते आपण आधी कन्सिडर करूया. सो NK चे टॉपिक्स पहिले सॉर्ट आउट करून वाचायचेच नाहीये असं जरी कन्सिडर केलं तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. आता 1.5 महिना राहिलाय, त्यात NK चे सुद्धा टॉपिक्स कन्सिडर करायचं म्हटल्यावरती ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर NK चे टॉपिक्स तुम्ही कम्प्लिटली सोडून देणार आहेत. आता तुम्हाला कव्हर काय करायचंय महत्वाचं, तर ते असणार आहे MK चे टॉपिक्स. MK म्हणजे मस्ट टू नो, कारण तुमचे मॅक्झिमम SCQs, मॅक्झिमम LAQs हे नुसते MK चे टॉपिक्स वाचल्याने सुद्धा होऊन जातात. ऑल्सो तुम्ही जर LAQ केलं तर SAQ ऑटोमॅटिक होऊन जातं. ठीक आहे. सो MK चे टॉपिक्स फर्स्टली प्रिपेअर करायचे आहेत. सॉर्ट करून घ्या, मला काय येतंय, कोणते टॉपिक मी प्रिपेअर केलेले आहेत, MK काय आहे, हे MK आहेत की नाही, हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. DK चे टॉपिक्स नंतर करायला घ्या, फर्स्ट MK फिनिश करा, बिकॉज DK मधून तुम्हाला एक SCQ येतो. आता बघा, पेपर पॅटर्न ब्लूप्रिंट नुसार बघितलं गेलं तर रोग निदानचा ऍज पर माय अनालिसिस 80%
पॅटर्न फॉलो होतो. 20% वरती खालती असू शकतो. आता पेपर 1चा जेव्हा मी अनालिसिसचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा आपण बघितलं होतं की युजली सिलेबस कॉपीनुसार किती दिलेलं आहे, एकच क्वेश्चन डीके मधून दिलेला आहे त्यांनी, पण पेपरमध्ये 2-3 क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत. सो कधी कधी पेपर पॅटर्न कम्प्लिटली नाही होत फॉलो, कधी कधी होतही असेल, पण 80% एक रफ आयडिया आहे किंवा ऍव्हरेज चान्स आपण घेऊ शकतो की पेपर पॅटर्न फॉलो होणार आहे. म्हणून डीके कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. बाय चान्स असं झालं की 2-4 क्वेश्चन आले डीके मधून, तर तुम्हाला ऍटलीस्ट पॉइंट्स माहिती पाहिजे की याच्या अंडरमध्ये काय येतं, म्हणजे आपण लिहू शकतो. ठीक आहे, त्या दृष्टिकोनातून तरी डीकेचे पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचेच आहेत. त्यानंतर आपण हे तर सॉर्टिंग केलेलीच असणार आहे, व्हॉट इज डन अँड व्हॉट इज रिमेनिंग. आता व्हॉट इज डन मध्ये आपण ह्याला एक कन्सिडर करू की फर्स्ट रिडिंग माझी झालेली आहे, तर त्याला थोडं आपण साइड मध्ये ठेवूया. आणि व्हॉट इज रिमेनिंगला आपण काय करू, एक छान एक टफ रिडिंग देऊया. कशाला टफ रिडिंग द्यायची आहे, कारण हे टॉपिक्स आपण याच्या आधी वाचलेलेच नाहीयेत. मग याला थोडीशी कॉन्क्रीट रिडिंग आपल्याला देणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. त्यानंतर स्टडी एलएक्यू अँड एसएक्यू. ऑलवेज स्टार्ट विथ एलएक्यू. मी तुम्हाला हे आधी पण सांगितलं. का मी असं म्हणते की ऑलवेज स्टार्ट विथ एलएक्यू? असं असतं का एक्झाम मध्ये तुम्ही फर्स्ट एलएक्यू अटेम्प्ट करणार आहेत म्हणून मी असं म्हणते की एलएक्यू स्टार्ट करावा म्हणून? असं काहीच नाहीये. एलएक्यू मी ह्यासाठी कव्हर करतेय, आता रॅन्डमली मी तुम्हाला सांगते, तुम्हाला हे सगळं काहीच माहित नाहीये, लगेच इथून जा, व्हिडिओ बघितल्यावर लगेच जा आणि आपली रोगनिदानची सिलेबस कॉपी काढा आणि एलएक्यू करायला घ्या. जेव्हा तुम्ही एलएक्यू आज पूर्ण दिवसात जर संपवले, कन्सिडरिंग आजचे सगळे एलएक्यू, जे 4 एलएक्यूचे टॉपिक्स दिलेले त्यांनी, तुम्ही ते संपवले, तर उद्या जेव्हा तुम्ही एसएक्यू करायला जाल ना, तुमचे निम्म्यापेक्षा जास्त एसएक्यू ऑलरेडी झालेले असणार आहेत. तुम्हाला खूप कमी टॉपिक्स करावे लागणार आहेत एसएक्यू साठी, कन्सिडरिंग द सिनॅरिओ. म्हणून एलएक्यू कव्हर करण्याचा प्रयत्न करा, एसएक्यू ऑटोमॅटिक तुमचे कव्हर होतात. ठीक आहे. त्यानंतर स्टडी इन ब्रेक्स. आता तुम्ही असं म्हणत असाल की मॅम वाय आर यू आस्किंग अस टू स्टडी इन ब्रेक्स? आय एम आस्किंग यू टू स्टडी इन ब्रेक्स बिकॉज हे रोग निदान सारखा जो विषय असतो, आता एक व्याधी तुम्ही केलेली आहे, तुमच्या डोक्याला ती व्याधी डायजेस्ट करायलाच एक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम लागणार आहे. तुम्ही पूर्ण दिवसात जरी रोग निदानचा सिलेबस कव्हर करू शकले तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो आठवणारच नाही. द होल पॉइंट ऑफ स्टडिंग इज व्हॉट? रिमेंबरिंग, राईट? सध्या आपल्याला काय करायचंय, एक्झाम मध्ये लिहून यायचंय. आतापर्यंत तुम्ही काय केलं, फक्त नॉलेज गेन केलंय, अँड विच इज गुड फॉर युअर फर्दर लाईफ. पण एक्झाम मध्ये पास होण्यासाठी तर रिमेंबरिंगची कॅपॅसिटी पण इम्पॉर्टंट आहे ना, इक्वली इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये फक्त एक्सप्लेन करून चालणार नाही. सो आपल्याला त्याची कॅपॅसिटी, रिमेंबरन्सची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ब्रेक्स मध्ये स्टडी करायचंय. ब्रेक्स म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की एक टॉपिक वाचा आणि लगेच मोबाईल घेऊन बसायचा, हा प्रकार नाहीये. तुम्हाला काय करायचंय, एक व्याधी रोगनिदानची केली किंवा 2 व्याधी रोगनिदानचा केला तर स्वतःच्या माइंडला ब्रेक देऊन सब्जेक्ट चेंज करायचंय. तुम्ही द्रव्य घेऊन करा, रस करा, स्वस्थ करा, इट्स अप टू युअर चॉईस. पण रोगनिदान सारखी जे टॉपिक्स असतात, रोगनिदान मधले जे टॉपिक्स आहेत, जे डिसीजेस आहेत, ते सिंगल गो मध्ये तुम्ही स्टडी करू शकत नाही. तुमच्या माइंडला ते डायजेस्टच होणार नाही. एक व्याधी केलीये, तुम्ही समजा त्या व्याधीला, शांततेत अंडरस्टँड करा, 1-2 जे प्रमुख लक्षण असतील ते पाठ सुद्धा करा आणि तुमच्या ब्रेनला थोडा रेस्ट द्या, सब्जेक्ट चेंज करा, परत रोगनिदान घ्या. दिवसातून जरी तुम्ही 4-5 व्याधी केल्या ना, 4-5 व्याधी, तरी तुमचा सिलेबस कव्हर होतोय. It is not very vast. It is not very vast, but it is to be studied properly. ओके, रोगनिदान हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, असा पण प्रकार नाहीये. जरी तुम्हाला असं दिसत असेल की एवढा 44 व्याधी आहे, मग आम्ही कसं करणार आहे? 44 हे नावाला व्याधी आहे, पण ते त्यातले तुम्ही बघाल तर आम्लपित्त हा किती छोटा व्याधी आहे, अजीर्ण किती छोटा व्याधी आहे, विसूचिका, आलसक हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात. प्रमेह आणि बाकीचे जे 7-8 आहेत ते ऑलरेडी निदान स्थानमध्ये झालेले असतात, तर तुम्हाला ऑलरेडी चरकचा बेस असतो. त्याला बघितलं गेलं तर तुमचं बऱ्यापैकी झालेलं असतं. फक्त तुम्हाला काय करायचं असतं, स्मार्ट वर्क करून त्याला छान स्टडी करायचं असतं. ओके. त्यानंतर PYQs आर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आता फर्दर मी तुम्हाला IMP क्वेश्चनचे व्हिडिओज देणार आहे.
IMP क्वेश्चन्स हे PYQ बघून काढले गेलेले आहेत. स्पेसिफिकली रोगनिदानमध्ये बघितलं गेलं तर देर इज नथिंग सच एज PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफकोर्स. का मी असं म्हणतेय तर दरवेळेस नवीन व्याधीवर क्वेश्चन येऊ शकतो. मी जेव्हा PYQ स्टडी करत होते रोगनिदानसाठी तेव्हा आय रिअलाइज की दरवर्षी त्यांनी एक नवीन व्याधी इन्क्लूड केलेलाच आहे. आणि जर तुम्ही मागच्या 10 वर्षाचे करायला घेतलं PYQ तर ऑलमोस्ट व्याधी त्यात कव्हर होतात. जर त्यांनी ईच इयरला 2 किंवा 3 नवीन व्याधी जरी इन्क्लूड केले तरी तुम्ही बघितलं गेलं तर सिलेबस पूर्ण व्याधींचा कव्हर होतो की नाही होत? ऑफकोर्स होतो. आणि PYQ बघून टेन्शनही घ्यायचं नाहीये, बिकॉज मी तुम्हाला सांगते दिस इज व्हॉट मला स्टुडंट्सनीच सांगितलेलं आहे. स्टुडंट्सनीच मला हे पॉइंट्स त्यांना कन्वे केलेले आहेत की ते जेव्हा PYQ स्टडी करत होते त्यांना क्लैब्यवर क्वेश्चन होता. परत भरपूर असे सगळे टॉपिक्स होते, उन्माद अपस्मारवर क्वेश्चन्स आहेत. तर 100% आहेत. पण ते PYQ होते, त्यांना MK, DK, NK याचं क्लासिफिकेशन दिले गेले नव्हते. पण आपल्याला सिन्स MK, DK आणि NK चे क्लासिफिकेशन दिले गेलेले आहेत, तुम्हाला ते जे NK चे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती स्ट्रेस घ्यायची काहीच गरज नाहीये. आपल्याला सॉर्टेड दिलेलं आपण तेवढं सॉर्टेड वरच करू. आणि जर तुम्हाला माझ्या गोष्टीवर बिलीव्ह नसेल होत तर तुम्ही लास्ट आता 2 वर्षाचे एक बॅच होऊन गेली, आय गेस नॉर्मल बॅच होऊन गेली आहे आणि एक सप्लिमेंटरी एक्झाम सुद्धा होऊन गेलेली आहे. तर असे दोन्ही याचे जर तुम्ही पेपर्स कम्पेअर केले तर तुम्हाला जाणवेल त्यांनी MK, DK आणि NK चा तरी पॅटर्न फॉलो केलेला आहे. जरी अनालिसिस नुसार 80%च पेपर ऍज पर ब्लूप्रिंट येत असेल तरी MK, DK, NK चा पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सेट डेली टार्गेट्स. अगेन डेली टार्गेट्स खूप इम्पॉर्टंट असतात. रॅन्डम डेली टार्गेट सेट करायचं नाही आहे. नाही आज मी अख्खाचा अख्खा रोग निदान कव्हर करणार आहे असं सगळं फालतू टार्गेट सेट नाही करायचे. स्पेसिफिकली असे टार्गेट्स तर बिलकुलच सेट करायचे नाही जे आपल्याला माहिती आहे की कम्प्लीट होणार नाही. बिकॉज यांनी काय होईल, तुमचा मॉरल डाऊन होईल. सर्टन नंबर ऑफ डिसीजेस ठेवा, पण आणि फक्त एका सब्जेक्टचा डिसीज नका ठेवू. आता मी म्हणणार आहे, सपोज मला जर टार्गेट सेट करायचा टास्क दिलाय तर मी काय करणार आहे, 6 व्याधी मी कंप्लीट करणार आहे रोगनिदानचे ब्रेक्स मध्ये ऑफकोर्स. आणि त्यानंतर मी द्रव्यगुणचे 6 टॉपिक कव्हर करणार आहे. 12 टॉपिक माझे कव्हर होत आहेत पूर्ण दिवसातून. अँड आय फील सॅटिस्फाईड ऍट द एंड ऑफ द डे. आणि मी त्याच्यात पण टार्गेट ठेवलंय की मला MKच करायचंय सध्या. मी DK वर सुद्धा फोकस करणार नाहीये. सिन्स लास्टचा 1.5 महिना राहिलाय, सो आय कांट रिस्क, आय हॅव टू स्टडी हार्ड टू गेट माय स्कोर्स गुड. सो मी काय करणार आहे, MK पण सॉर्ट केलंय मी, DK NK सगळं सॉर्ट करून ठेवलंय त्यात. आणि आज मी 6 व्याधी घेणार आहे, द्रव्यगुणचे 6 हे घेणार आहे. तर हर्ब्स घेतले आपण, सपोज 6 टॉपिक्स म्हणण्यापेक्षा द्रव्यगुणचे 6 हर्ब्स घेणार आहे आणि रसशास्त्राचे काही भस्म घेणार आहेत. एवढंच सर्टन अमाऊंट ऑफ टार्गेट फिक्स करा आणि तेवढंच करा. ऑटोमॅटिक तुमचा टार्गेटही पूर्ण होईल, तुमची स्टडी ही छान होईल आणि जे तुम्ही स्टडी करतायत ते तुमच्या डोक्यातही जाईल. व्हेरी सॉर्टेड स्टडी करण्याची खूप गरज आहे आता. लास्ट मोमेंट वरती ते बल्क सारखं हे पण वाचते, ते पण वाचते, हे पण करणार, ते पॉसिबल नाहीये. तुम्हाला खूप इंडिव्हिज्युअलाइज स्टडी आता करावी लागणार आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की काय तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण चूज युअर वे ऑफ स्टडी. आता चूज युअर वे ऑफ स्टडी म्हणजे काय? काही लोकांना सवय असते ऑफकोर्स ग्रुप डिस्कशन मध्ये अभ्यास करण्याची, काही लोकांना सेल्फ स्टडीनी खूप बेनिफिट वाटतो. तर सेल्फ स्टडी आणि ग्रुप डिस्कशन हा एंटायरली तुमचा चॉईस असला पाहिजे. नो वन इज गोइंग टू फोर्स यू की तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, असं काहीच होणार नाहीये. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे उचित वाटणार आहे तुम्ही तेच करा. तुम्हाला असं वाटतं की ग्रुप डिस्कशन मध्ये मला 4 वेगळ्या लोकांचे मतं कळतात आणि ते माझ्यासाठी बेनिफिशियल असणार आहे, तर गो फॉर इट. पण नाही, जर तुम्हाला असं नसेल वाटत, तुम्हाला असं वाटतं की नाही मी सेल्फ स्टडी करावी लागेल बिकॉज लोकांनी सांगितलं की मला टेम्पररी लक्षात राहत आहे, तर मग ठीक आहे ना, तुम्ही सेल्फ स्टडी करा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. किंवा तुम्हाला असंही वाटत असेल की आपण आधी ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे आणि मग सेल्फ स्टडी केलं पाहिजे, थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे ती प्रोसेस, पण तीही केली तरी मला काही आपत्ती नाहीये. पण तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा वे ऑफ स्टडी काय आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर सॉर्टेड असाल तर तुम्ही अभ्यास पण सॉर्टेड कराल, राईट? सो चूज युअर वे ऑफ स्टडी वाईजली, व्हॉट यू वॉन्ट. ओके. लोकांच्या प्रेशर मध्ये येऊन तर बिलकुल नाही, आम्ही 4 जण ग्रुप स्टडी करतोय, तू पण ये आमच्यात,
अशा लोकांच्या ह्याच्यात तर जायचंच नाही, कारण की ते तुम्हाला फोर्सफुली बोलवून घेत आहेत आणि तुमची इच्छा नसेल तर देअर इज नो पॉइंट. ओके. त्यानंतर मेक शॉर्ट नोट्स. मेक शॉर्ट नोट्सचा अर्थ काय? तुम्ही असं म्हणाल की मॅम एक्झाम्स तर फार 1.5 महिन्यावर आली आणि तुम्ही मला सांगताय शॉर्ट नोट्स बनवा. शॉर्ट नोट्सचा अर्थ हे नाहीये की तुम्ही प्रत्येक इम्पॉर्टंट पॉइंट त्यात लिहिलंच पाहिजे आणि सगळं कव्हर केलं पाहिजे, नाही. शॉर्ट नोट्स म्हणजे काय? एक व्याधी केली, व्याधीमध्ये हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती हा फॉर्मॅट असतो, हे तर तुम्हाला माहिती असतात. हे लिहिण्याची गरज आहे का त्यात? नाही. पण प्रकार, मी व्याधीचे एवढे 5 प्रकार केलेत. त्या प्रकाराचे ॲटलीस्ट नाव नसेल लिहायचं, तर इनिशियल्स लिहू शकता ना तुम्ही. एक्झाम्पलच मी तुम्हाला सांगते. आता सपोज मी पांडू केला आज, तर मी हे सगळ्यात आधी हेडिंग काय टाकणार? पांडू. आता पांडू मध्ये हेतू, पूर्वरूप, संप्राप्ती वगैरे मला लक्षात आहे, एवढं काही आहे नाही, मला फुल डोक्यात आहे. पण मी कशामध्ये कन्फ्युज होते? पांडूच्या प्रकारांमध्ये. तर मी लिहिणार प्रकार. प्रकारमध्ये आता काय प्रकार आहे? वातज, पित्तज, कफज, सान्निपातज, हे तर कॉमन असतात. तर VPKS नी रिझम्बल करून टाकायचं. तुम्हाला हे टाइम कन्झ्युमिंग वाटतं? मला नाही वाटत हे टाइम कन्झ्युमिंग आहे. लास्ट इज मृदभक्षणजन्य पांडू. संपलं. तुम्हाला एक फॉर्मॅटमध्ये प्रेझेंटही करता आलं, म्हणजे तुम्हाला लक्षातही राहील की इथे इथे मी चुकत होतो, आता मी चुकणार नाही, सिन्स मी माझ्या हाताखालून तो सर्टन पॉइंट गेलेला आहे. सो शॉर्ट नोट्स बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. रोग निदान सारख्या सब्जेक्टमध्ये फॉर्मॅट तर तुम्हाला माहिती आहे. हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती, उपशय, ETC. हा, जिथं गरज असली तिथं उपद्रव पण लिहायचं, बाकी सगळं. पण हे जे असतात प्रकार, प्रकारानुसार लक्षणे, हे डिफाईन करतात की तुम्हाला मार्क किती द्यायचे. श्लोक्स तर तुम्ही लिहिणारच आहे संप्राप्तीचे, फ्लोचार्ट पण काढतालच, पण तरी ओके. प्रकारानुसार लक्षण पण स्पेसिफिक असले तर व्हेरी नाईस. आता सपोज आता वातज, पित्तज, कफचे कॉमन आहेत, तुम्ही लिहिणारच. पण जर मृदभक्षणजन्य पांडूचा असेल आणि त्यात पण तुम्ही लिहिलं की रुक्षता आली, स्निग्धता पण आली, ते चांगलं वाटणार नाही. स्पेसिफिक लिहा ना, स्पेसिफिक टाईप ऑफ मातीने खाल्ली ना तर वात प्रकोप होतो, त्याने खरत्व येतं. पित्त एवढी अशी ओली माती खाल्ली की पित्त प्रकोप होतो, त्यांनी हे गुण होतो. उष्णता वाढते, कफजनी एक्सेट्रा वाढते, स्त्रोत अवरोध होतो. तुम्ही लिहू शकता ना, स्पेसिफिक दिलेलं आहे तुम्हाला. पण आपण काय करतो? आपण वाचण्याचाच प्रयत्न करत नाही. ते इथं करायचं नाही, ते त्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहायचंय. तुम्हाला नुसतं मृदभक्षणजन्य पांडू हा टॉपिक काढला की लगेच आठवेल, अरे आपण हे वाचलं होतं नाही का? ते शॉर्ट नोट्स मध्ये लिहिलं पण होतं आपण इथं पण लिहिलं पाहिजे. ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात ते व्हिज्युअल मेमरी, व्हिज्युअल पण, रिटन पण, हिअरिंग पण, ऑल टाइप ऑफ मेमरी सेट होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर आहे श्लोक रिव्हिजन इन द मॉर्निंग, व्हेरी नेसेसरी. श्लोक कशाचे? मला भरपूर मुलं विचारतात की मॅम कशाचे श्लोक करू? मी तुम्हाला ऑलरेडी लेक्चर शिकवताना इम्पॉर्टंट श्लोक्स मार्क करून दिलेले होते. प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगितलेलं की मी तुमच्याकडनं ऍटलिस्ट कोणता श्लोक एक्सपेक्ट करते पाठ करायचा. आता तुम्ही ऑन द स्पॉट मला कसं काय बोलताय? मग हा डाऊट क्लिअर करण्यासाठी मी स्पेसिफिक सांगतेय, संप्राप्तीचे श्लोक सगळ्यांनीच पाठ करायचे, सगळ्यांनीच. देर इज नो एक्सेप्शन इन संप्राप्ती. तुम्ही एक वेळचं पूर्वरूप, रूपमध्ये एक्सेप्शन देऊ शकता, पण संप्राप्तीमध्ये देर इज नो एक्सेप्शन. तुम्हाला सगळे संप्राप्तीचे श्लोक पाठ करणे भागच आहे. ठीक आहे. रिस्क याच्यात घ्यायची नाहीये. संप्राप्तीच्या श्लोकामुळेच ठरतं तुम्हाला मार्क कसं द्यायचे. संप्राप्ती नुसती फ्लो चार्ट मध्ये लिहिणं हेच एक ऑप्शन नसतं. ओके. तुम्हाला त्याला प्रेझेंटेबल बनवण्यासाठी मी तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये प्रत्येक संप्राप्ती शिकवलेली आहे. तरी सुद्धा आपण एकदा रिव्हिजन जेव्हा घेऊ तेव्हा तर तुम्हाला समजेलच, पण आता सुद्धा श्लोक रोज सकाळी रिवाइज करायचा आहे. आणि ज्यांना आठवत नसेल तरी एकदा लेक्चर्स बघा, तुम्हाला एक आयडिया येईल की मी सांगितलेलं आहे की हा संप्राप्तीचा श्लोक महत्व आहे, तो संप्राप्तीचा श्लोक महत्वाचा आहे, किंवा हा रूप महत्वाचा आहे. व्याख्या जे छोटी सिंगल लाईनर्स असतात ते इम्पॉर्टंट आहे, ते पाठ करा. ओके. ते इझी वाले तरी तुम्ही लर्न करा आता. त्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की रिव्हिजन आपली किती वेळा झाली पाहिजे. कमीत कमी लीस्ट नंबर आहे 3 टाइम्स.
3 टाइम्स आपली रिव्हिजन झाली पाहिजे. तुम्ही म्हणाल मॅम पॉसिबलच नाहीये, राईट? एव्हरी टाइम जेव्हा एक स्टुडंट अभ्यास करतो तेव्हा त्याची रिव्हिजन कशी असली पाहिजे माहितीये? फर्स्ट जे एक्झामच्या आधी एक्झाम्पल आपण 2 महिने घेऊया. एक्झामच्या अगोदर 2 महिने राहिलेत. तर फर्स्ट 15 डेज मध्ये त्यांनी काय केले पाहिजे, त्याची फास्ट रीडिंग करून फर्स्ट होईल ती फर्स्ट रिव्हिजन. त्यानंतर तो जे नेक्स्ट 30 डेज असतील त्याच्यातून 15 डेज मध्ये तो काय करेल, त्याची सेकंड रिव्हिजन करेल. त्यानंतर तो सॉर्ट करेल की माझे हे टॉपिक एंटायरली बाकी आहे. मग तो ते वाचणार उरलेले 15 डेज. मग तर त्याची एक्झामच येणार. आपण 1.5-2 महिन्याचं कन्सिडर करू. आता 1.5च महिने राहिलेत त्या हिशोबाने. सो 15, 15 आणि 15 त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. त्यांनी काय केलं, फर्स्ट 15 डेला फर्स्ट रिव्हिजन दिली, सेकंड 15 डेज मध्ये सेकंड रिव्हिजन दिली आणि थर्ड 15 डे मध्ये त्यांनी काय केलं, ऑल दी रिमेनिंग टॉपिक जे त्याला काहीच माहिती नव्हते ते सुद्धा कव्हर केले. आणि त्यानंतर तो जेव्हा वाचणार फॉर दी एक्झाम, ती त्याची थर्ड रिव्हिजन असणार. ऑफकोर्स तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी सगळं वाचूनच जाता मला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुमची त्या दिवशी करंट डेला एक्झाम असते, तेव्हा तुम्ही फक्त काय करता, बुक पुढे ठेवतात आणि पेजेस पलटवतात, बरोबर? ते पेजेस पलटवणं इज ऑल्सो अ टाइप ऑफ रिव्हिजन. दॅट विल बी कन्सिडर्ड युअर फोर्थ रिव्हिजन. तर अशा प्रकारे तुमचे सुद्धा रिव्हिजन झालेच पाहिजे. मी पूर्ण आठवडा हाच एक सब्जेक्ट करणार हे पॉसिबल होत नाही. तुमचा ब्रेन सिंगल सब्जेक्ट करून एक सर्टन टाइम नंतर एक्झॉस्ट होऊन गेलेला असतो. त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटीच नसते पुढे काही स्टडी करण्याची. टू अवॉइड दिस म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे की सब्जेक्ट चेंज करत चला, सिंगल सब्जेक्ट करू नका. ठीक आहे. त्यानंतर लास्टचे 2 पॉइंट अगदी महत्वाचे. स्टे हेल्दी एंड स्टे मोटिवेटेड. स्टे हेल्दी का, क्योंकि ऑफकोर्स एग्जाम आ रही है, मेरे को स्ट्रेस हो रहा है, मला हे होतंय, मला ते होतंय, पॅनिक होतोय, मला एन्झायटी होती, मला डिप्रेशन फील होतंय. हे सगळं कारण देऊन आता चालणार आहे का? एक्झाम मध्ये पास होणार आहे का आपण हे सगळे कारण दिल्यावरती? नाही होणार आहे. कोणाला लूज मोशन्स होऊन जातात बिकॉज ऑफ एक्झाम स्ट्रेस, कोणाला डिहायड्रेशनमुळे चक्कर येतात. का असं सगळं होतं? कारण तुम्ही स्वतःची हेल्थची केअरच घेत नाही, ऑल ड्यू टू स्ट्रेस. तर गरज आहे का? स्ट्रेस घेण्यापेक्षा अभ्यास करा ना. तुम्हाला रिझल्ट कोणाचा चांगला भेटणार आहे? स्ट्रेसचा चांगला भेटणार आहे की अभ्यासाचा चांगला भेटणार आहे? ऑफकोर्स अभ्यासाचा चांगला भेटणार आहे. म्हणून तुम्हाला आता काय करायचं, इथं स्टे हेल्दी, चांगलं जेवण करा, चांगलं पाणी पीत चला, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड थ्रू आउट द डे. आणि त्यानंतर हे ओव्हरडोज ऑफ कॉफी, रात्रभर अभ्यास करणे, हे सगळं आत्तापासून करू नका. ऑन द स्पॉट तुम्ही एक्झामच्या दिवशी करताय, आय कॅन अंडरस्टँड, इट कम्प्लिटली गोज वेल. तर कधी कधी होऊन जातं की आपल्याला सॅटिस्फॅक्शन नसते म्हणून आपण रात्रभर अभ्यास करतो आणि मग पेपर द्यायला जातो. बट त्याचा सुद्धा एक्झॉशन पेपरमध्ये दिसून येतो आपला. म्हणून झोप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, झोपत राहणं इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट नाही काही तर 6 आवर्स डेली फक्त तेवढी स्लीप घ्या. बाकी पूर्ण दिवस तुम्ही अभ्यास केला तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. बट स्टे हेल्दी. लास्टली, डू नॉट गेट ओव्हर कॉन्फिडेंट और टेक सब्जेक्ट लाईटली. आता हा पॉइंट मी का लिहिलेला आहे, काही स्टुडंट्स असतात, मी यार मागच्या वर्षी पण मी अभ्यास नव्हता केला, या वर्षी पण मी पास होऊन जाईल, रोगनिदान काय इझी सब्जेक्ट आहे, त्यात फक्त व्याधीचे कॉमन फॉर्मॅट असतं लिहायचं, एवढं काय लिहून टाकू. असे लोकांची थॉट प्रोसेस असते. असं नाहीये. तर रोगनिदान सारख्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा लोक फेल होऊ शकतात. ओव्हर कॉन्फिडन्स ह्या गोष्टीचं तर करायचंच नाही, मी 1 दिवसात लिहून, 1 दिवसात काहीच होत नाही. यू हॅव टू प्रिपेअर, यू हॅव टू स्टडी, यू हॅव टू प्लॅन. ओके. सो तुम्हाला तुमचा माइंडसेट तयार ठेवायचा आहे ह्या गोष्टींसाठी. हे सगळे टिप्स आम्ही तुम्हाला का सांगितले, हे स्ट्रॅटेजीचे, कारण इट इज नेसेसरी. आता तुम्ही जर आत्ता पण अभ्यासाला घेतलं नाही तर टाइम तुमच्या हातातून खरंच निघून जाणार आहे. परत तुम्हाला स्ट्रेस होतो, तुम्हालाच त्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आता माझं काहीच लॉस नाहीये इथं पर्सनली. लॉस कोणाचा होणार आहे ऍट द एंड ऑफ द डे? तुमचा. सो तुमचा तो लॉस होऊ नये म्हणून इथे एवढे एफर्ट्स घेणं चालू आहे. ओके. त्यानंतर काही पेपर प्रेझेंटेशन टिप्स आहे. ऑनेस्टली मी सांगते, रोगनिदान सारख्या सब्जेक्ट मध्ये पेपर प्रेझेंटेशन इज नॉट अ व्हेरी हायलाइटेड इश्यू. काही फरक नाही पडत ऍज मच.
पण काही छोटे छोटे टिप्स असतात जे आपण फॉलो केले तर पेपर छान असतो. आता तुम्ही सिन्स ऑलरेडी फर्स्ट इयर मधून आलेले आहे, तर मी कन्सिडर करते की तुम्हाला बेसिक टिप्स तर माहितीच असतील. हां, की आपलं फर्स्ट आलं ते सायनिंग वगैरे करायची, सब्जेक्ट कोड वगैरे काही असेल ते लिहायचं. आता तर एम-सी-क्यूचा बंद पण झालेला आहे कोड, सो स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. पण एक सर्टन पेपर कोड, सब्जेक्ट कोड वगैरे असतो काहीतरी, ते लिहून टाकायचं. ते सगळी इन्फॉर्मेशन फर्स्ट फिल केली, क्वेश्चन पेपर आला की वाचायचं. हे सगळं बेसिक टिप्स आहे पेपर्सचे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. प्रेझेंटेशनच्या मामल्यामध्ये इथं काय करायचंय, रोगनिदानचा पेपर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तेवढे पॉइंट्स मी इथं सांगणार आहे. निदान पंचक मस्ट आहे. हेतू, संप्राप्ती, पूर्वरूप, रूप, उपशय, अनुपशय. मग तुम्ही म्हणाल मॅम उपशय, अनुपशय नाही माहिती. तर नाही माहिती ना तुम्हाला, पण हे तर माहिती आहे की जे हेतू आहे त्याच्या विरुद्ध आहार सेवन केल्यास तुम्हाला उपशय भेटेल. लिहा ना तो 1 पॉइंट. 1 पॉइंट एक्स्ट्रा लिहिल्याने तुमचं काहीच बिघडत नाहीये. उलटा एक्झामिनरला वाचायला, "अरे वाह, वाह, वाह! मी निदान पंचक विचारलं होतं त्या पोरांनी ॲटलीस्ट मेन्शन तरी केलेलं आहे. त्याला जरी डिटेलमध्ये नव्हतं माहिती आणि मेन्शन तरी केलंय की निदान पंचकचा कॉन्सेप्ट त्याला माहिती." निदान पंचक लिहायचंच लिहायचंय मॅक्सिमम व्याधीमध्ये अनलेस तुम्हाला स्पेसिफिक विचारलेत की ह्या व्याधीचे पूर्वरूप आणि रूपच सांगा. तरच स्पेसिफिक लिहायचंय, पण त्यात सुद्धा व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. आता तो व्याधीचा एक्सप्लेन करा. जरी तुम्हाला पूर्वरूप विचारले, अरे पण तो व्याधी कोणता आहे? सपोज प्रमेहाचे पूर्वरूप विचारलेले आहेत तुम्हाला. मला माहिती आहे कंटेंट आहे तुमच्याकडे लिहिण्यासाठी, पण तुम्ही डायरेक्ट मग पूर्वरूप पासून स्टार्ट करायचं का? नाही. पहिले प्रमेह काय आहे सांगायचं. प्रमेहाची व्याख्या लिहायची. प्रमेहामध्ये असं होतं. ते लिहिल्यानंतर मग पूर्वरूप आणि मग रूप लिहायला घ्यायचं. आता आता अजून एक गोष्ट, रूप जर कॉमन मध्ये लिहायला आलं तर नेहमी प्रकारानुसारच लिहा ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं पांडूचे रूप लिहा. मग तुम्ही विचार करा पांडूचे कॉमन रूपच आहे. पण ते सफिशियंट आहे का? नाही. तर तुम्ही काय करणार तिथं? वातज पांडू लिहिणार त्याचे रूप, पित्तज त्याचे, कफज त्याचे, मृदभक्षणजन्य त्याचे, सन्निपाती त्याचे. यांनी काय होईल? फर्स्ट थिंग तुमची लेंथ ऑफ द पेपर वाढेल. विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एसएक्यू ला नुसतं 1 पेज लिहून होत नाही. तुम्हाला मागून पुढून दोन्ही पेजेस लिहावे लागतात. बरोबर? तर त्याच्याने कंटेंट वाढेल तुमचा. सेकंड एक्झामिनरला वाटेल अरे वा छान लिहिलंय. त्यांनी स्पेसिफिक लिहिलेलं आहे. जरी तुम्ही कॉमन फॉर्मॅट यूज केला असेल, पण त्याला काय वाटेल स्पेसिफिक लिहिलंय. सो दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर श्लोका टू बी रिटन. श्लोका टू बी रिटन स्पेसिफिकली एलएक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगते. एसएक्यू मध्ये आय अंडरस्टँड तुम्ही मागं पुढे करू शकता व्याधीच्या टर्म्स मध्ये पण पेपर 1 चे श्लोक तर खूप इझी. आता पेपर 1 मध्ये जर कोणी श्लोक्स मध्ये कल्टी केली ना, तर बघा मग एवढं शिकवून सुद्धा श्लोक तर खूपच इझी आहे पेपर 1 चे. तुम्ही ऑलरेडी फर्स्ट इयरला बऱ्यापैकी त्यातले पाठ केलेले आहेत. ठीक आहे. तर ते तर श्लोक सगळ्यांनी लिहिलेच पाहिजे पेपर 1 चे. पेपर 2 चे आय अंडरस्टँड की तुम्हाला बऱ्यापैकी श्लोक नवीन पाठ करावे लागलेत, पण ते सुद्धा इझी आहेत. सो यू गाईज कॅन राईट दॅट टू. श्लोक कमीत कमी एलएक्यूच्या टर्म्स मध्ये 3 ते 4 श्लोक बसवा असलाच तर. आणि जर नाहीच माहिती तर 2 तरी लिहा प्लीज. एक व्याख्याचा, एक संप्राप्तीचा. हे लिहिणं तर मस्टच आहे. आणि त्यानंतर आपण काय करायचंय, आणि एसएक्यू असला येत असेल तर लिहा, नसेल तर आता काहीच करू शकत नाही. ओके. त्यानंतर काय पॉइंट वाईज आन्सर लिहायचंय, रॅन्डम आन्सर्स लिहायचं नाहीये. मला माहिती नाही मॅम या क्वेश्चनचा आन्सर काय, म्हणून मी रॅन्डम काहीतरी लिहिलंय. काहीतरी लिहिण्याचं पण मागे काही लॉजिक असला पाहिजे, ही गोष्ट ध्यानात घ्या. रॅन्डम म्हणजे एकदमच काही पण पसारा लिहून यायचं नाहीये तिथं. तुम्हाला विचारलंय काही सर्टन व्याधी विचारलीये, तुम्हाला त्या व्याधीबद्दल काहीच नॉलेज नाहीये, पण तुम्हाला ऍटलीस्ट व्याधीचा नावाचा अर्थ माहितीये, तर त्यावरून जे सिम्पटम्स दिसतंय ना ते लिहा किंवा समजत असेल ते लिहा. पण रॅन्डम आन्सर्स लिहू नये की नाही मला ही व्याधी काहीच माहित नाही, पण मला प्रमेहची माहिती आहे तर मी प्रमेहची लिहू. ते तर अगदी चुकीचं होईल. लॉजिक लावून लिहिण्याचा प्रयत्न करा. लॉजिक नसेलच लागत तर थोडी आजूबाजू हेल्प मागून टाकायची. एखाद वेळेस चालतंय. आय एम नॉट आस्किंग यू टू डू इट, बट एखाद वेळेस चालतंय. ठीक आहे, करणे का. ठीक आहे. जर लॉजिक नसेलच लागत तर. पण जेवढं विचारलंय तेवढं पॉइंट वाईज आन्सर लिहा. बिकॉज ऍज पर माय नॉलेज जसे लास्ट 2 बॅचेसचे पेपर निघालेले आहेत, ते तुम्हाला स्पेसिफिक देतात की निदान पण लिहा, हेतू पण लिहा, पूर्वरूप, रूप, एक्सेट्रा एक्सेट्रा, डायग्नोसिस लिहा, हे लिहा, टेस्ट लिहा. असं
करत गेलं तर ते जवळजवळ तुम्हाला 7 ते 8 पॉइंट्स देतात. त्याच्यातले सगळे पॉइंट्स युजुअली 1-1 मार्कवाले असतात, काही पॉइंट्स 2-2 मार्कवाले असतात. तर तुमचे 10 मार्क्स ऑटोमॅटिकली कव्हर होतात. फक्त एवढं आहे, की तुम्हाला नसतं माहीत की कोणत्या पॉइंटला किती मार्क दिलेले. पण त्यांना माहिती असतं, एक्झामिनरला माहिती असतो. सो आपण काय करायचं, लॉजिक लावायचं, की याला कदाचित 2 मार्क असतील. ज्या पॉइंटला तुम्हाला असं वाटतं, की 2 मार्कवाले असू शकतात, त्या पॉइंटमध्ये आपण काय करायचं, 2 मार्काच्या हिशोबाने आन्सर लिहायचा. त्यानंतर काय करायचंय, संप्राप्ती घटक. आता मला माहितीये बऱ्याच लोकांना संप्राप्ती घटक हा कॉन्सेप्टच नाही माहितीये, पण एक्झाममध्ये क्वेश्चन येतो संप्राप्ती घटक म्हणजे. संप्राप्ती घटक इज बेसिक. जी संप्राप्ती लिहिली आहे त्यात दोष, दृश्य, अग्निदृष्टी, स्रोतस दृष्टी कोणाची आहे, स्रोतस मध्ये कोणत्या प्रकाराची दृष्टी आहे, ते आपण बघितलं होतं बघा. विमार्गमन आहे, संघ आहे, अतिप्रवृत्ती, की सीरा ग्रंथी आहे. हे 4 मुख्य हे होते ना ते स्रोतस मध्ये. कोणतीही दृष्टी झाली तर हे लक्षणे दिसायचे ना, मुख्य लक्षणे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे सगळं आपण तिथे लिहिणं अपेक्षित आहे. कोणत्या स्रोतसाची दृष्टी झाली, पुरुषवह स्रोतसाची दृष्टी झाली किंवा स्वेदवह स्रोतसाची दृष्टी झाली, हे सगळं लिहिणं म्हणजे संप्राप्ती घटक. आता मी एस-ए-क्यू मध्ये तुमच्याकडनं संप्राप्ती घटक लिहिणं हे एक्सपेक्ट करत नाही. पण मग एल-ए-क्यू मध्ये तुम्हाला संप्राप्ती घटक लिहावंच लागेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. ठीक आहे. त्यानंतर मेक फ्लो चार्ट्स, व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू मेक फ्लो चार्ट फॉर संप्राप्ती, बिकॉज जेवढी जास्त सुटसुटीत दिसेल ना ती संप्राप्ती, तेवढं चांगलं मार्क्स भेटेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आणि कंपॅरिझन टेबल फॉर डिफरन्शियल डायग्नोसिस. डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे एक क्वेश्चन 100% तुम्हाला व्याधी व्यवच्छेद निदानवरती येणार आहे. व्याधी व्यवच्छेद निदानमध्ये सपोज शोथ वरतीच आला, तर तुम्हाला ह्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तो लिहायचा आहे. इथं तुम्ही आता शोध न घेता आपण संधिशूल घेऊ, की तुम्हाला संधिशूल वरती व्यवच्छेद निदान आलाय. ते संधिशूल कोणकोणत्या व्याधीत दिसतं, त्या व्याधीचे तुम्ही आधी नावं लिहायचे. कोणकोणते? आमवात मध्ये दिसणार, संधिवात मध्ये दिसणार, वात रक्तामध्ये दिसणार, वात कंटक मध्ये दिसू शकतो. अजून जे काही 2-4 डिसीजेस असतील सगळ्यांमध्ये लिहायचं. मग त्याचा व्यवच्छेद निदान करायला सुरुवात करायची. सगळ्यात आधी मग लिहायचं संधिशूल, सगळ्यांमध्ये दिसतं म्हणून टिक 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 टिक. संधिशोथ, याच्यामध्ये दिसतं, याच्यामध्ये दिसतं, याच्यामध्ये दिसतं, याच्यामध्ये दिसत नाही तर मग क्रॉस करायचं. किंवा तुम्ही इथं हा नाही, ह नाही, आहे नाही आहे असं सुद्धा लिहू शकता. तुमचं असणार आहे ते चॉईस. पण असा कंपॅरिझन टेबल बनवला तर तुम्हाला तेवढेच चांगले मार्क भेटतील. आता हा कंपॅरिझन टेबल मॅम स्टडी कुठून करायचा, तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगताना सांगणार आहे, बुकचं रेफरन्स वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया गिव्ह रेफरन्स ऑफ मॉडर्न डायग्नोसिस ऍट दी एंड. तुम्हाला असं वाटलं की माझा कंटेंट पूर्ण, आता एक्झाम्पल हे कशामध्ये होतं, तर तुमचे जे व्याधी आहे ना स्पेसिफिकली त्यामध्ये हे जास्त दिसून येतं. मग त्यासाठी तुम्ही काय करायचंय, मॉडर्नचा कंटेंट, पक्षाघात आलेला आहे ना, तर पक्षाघातला तुम्ही कशाचा काय रेफरन्स देणार आहे पक्षाघातसाठी, तर तुम्ही ते डिसाईड करून मग आपण हेमिप्लेजिया, मोनोपेजिया, पॅराप्लेजिया, पॅरालिसिस देऊ शकता तुम्ही रेफरन्स तुमच्या हिशोबाने. ठीक आहे. त्यानंतर अवॉइड रायटिंग कॉमन फॉर्मॅट्स. कॉमन फॉर्मॅट्स बिलकुल लिहायचं नाही इफ यू नो स्पेसिफिक आन्सर्स. कॉमन फॉर्मॅट काय आहे मी शिकवणार आहे. ऑफकोर्स ते कशासाठी असतं, भाई मेरे को कुछ नहीं आता, मेरे को कुछ तो लिखना है, त्यासाठी असतं कॉमन फॉर्मॅट्स. पण जर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही त्या व्याधीचा अभ्यास केलाय, तर कॉमन फॉर्मॅटचा नादी लागायचंच नाही. तुम्हाला जर स्पेसिफिक आन्सर्स येत असतात तर कॉमन पॅटर्न बिलकुल लिहायचं नाही. आणि स्पेसिफिक आन्सर जरी नसते तरी थोडं विचार करायचं, स्पेसिफिक आन्सर्स वरती लिहायचे आणि कॉमन पॅटर्नचे आन्सर खाली लिहायचे. कधीच कॉमन पॅटर्न वरती आणि स्पेसिफिक वाले खाली लिहायचे नाही. मला माहितीये ना, आपण जेव्हा मेडिसिन स्टार्टच करतो तर नॉशिया वॉमिटिंग पासून स्टार्ट करतो. पण तुम्हाला जर माहिती आहे की स्पेसिफिकली त्याच्याने आधी हेडेक होतो, तर आधी हेडेकचा पॉइंट लिहा ना, मग लिहा नॉशिया अँड वॉमिटिंग. ओके. त्यानंतर राईट द फर्स्ट एलएक्यू इम्प्रेसिव्हली. तुमचा फर्स्ट एलएक्यू डिसाईड करतो की तुमचा लास्ट इम्प्रेशन ऑफ द पेपर कसा राहणार आहे. कारण एक्झामिनर सुद्धा जो चेक करतो त्याला सुद्धा ही गोष्ट माहिती असते की लास्ट पर्यंत मुलांची अक्षरं खराब होतात. तुम्ही जेवढा सुंदर फर्स्ट एलएक्यू लिहाल तेवढ्यावरच तुमचा पेपर डिपेंडेंट असतो. म्हणून फर्स्ट एलएक्यू हे नेहमी नीट आणि इम्प्रेसिव्हली लिहिला पाहिजे.
ठीक आहे. उपद्रव टू बी मेन्शन इफ प्रेझेंट डिफरंटली म्हणजे काय, जर काही वेगळाच उपद्रव असेल तर स्पेसिफिकली 2-4 म्हणजे पॉइंट्स हायलाइट करून द्यायचे. माहिती आहे आपल्याला मार्क्स एक्स्ट्रा मिळू शकतात कदाचित. जसं आमवातमध्ये हृदरोग आहे, त्यांनी नसेल विचारलं, पण जिथं जिथं माहिती आहे तिथं तिथे लिहून टाकायचं. स्पेसिफिक वाले, कॉमन वाले नाही. त्यानंतर ट्राय टू कव्हर द एंटायर पेपर. एंटायर पेपर मी का म्हणतीये ते पण सांगते तुम्हाला. कारण जर तुम्ही खूप सारे प्रश्न सोडले ना, तर एक्झामिनर वाटतं अरे यार हे काय आहे, त्यांनी हे 4 क्वेश्चन चांगले लिहिण्यासाठी अख्खा पेपर सोडून दिला. तर ही मेंटल स्टेट डेव्हलप करण्यापेक्षा तुम्ही थोडं कमी लिहा 1-2 ठिकाणी, पण पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जेवढं चांगलं पेपर कव्हर होईल तेवढेच मार्क्समध्ये इन्क्रिमेंट होईल, ही गोष्ट ध्यानात ठेवा. It's also about covering the paper and not only about what you write. Maximum times it's about content. But sometimes पेपर प्रेझेंटेशन पण मॅटर करतो. समटाइम्स पेपर तुम्ही किती कव्हर केलाय हा सुद्धा पॉइंट मॅटर इक्वली करतो. ऍट दी एंड मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट म्हणणार आहे, ऑल दी व्हेरी बेस्ट. अँड तुम्ही खूप छान पेपर लिहून या, हेच मी तुम्हाला विश करते. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.